भिवंडी तालुक्यातील कवाड गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अष्टविनायक मित्रमंडळ कवाडच्या वतीने सार्वजनिक माघी गणेशोत्सव 2026 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचे 18वे वर्ष असून या शुभप्रसंगी गावातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, लहान थोर मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, महिला पुरुष तसेच समस्त गुरव परिवार या शुभप्रसंगी बाप्पांच्या दर्शनासाठी उपस्थित होते. उपस्थित सर्व गणेश भक्तांनी बाप्पांचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा देखील लाभ घेतला. विशेष म्हणजे कवाडगावचे माजी सरपंच तथा भाजपा भिवंडी ग्रामीण अध्यक्ष निलेशदादा गुरव यांनी देखील आपली विशेष उपस्थिती दर्शवली व बाप्पांचे दर्शन घेतले व सर्व गणेश भक्तांना माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या. तसेच आलेल्या सर्व गणेश भक्तांचे अष्टविनायक मित्रमंडळ कवाडच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व सहकाऱ्यांचे देखील मंडळाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले व सर्व गणेश भक्तांना माघी गणेशोत्सवाच्या मंडळाच्या वतीने शुभेच्छा देखील देण्यात आल्या. तर चला पाहूया काही क्षणचित्रे. सर्वप्रथम मी सर्वांना माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. की अष्टविनायक मित्रमंडळ कवाड आयोजित माघी गणेशोत्सव खरं तर हा वर्ष 18वा आहे. गौरवशाली 18 वर्ष पूर्ण केलेलं आहे. या गणेशोत्सवाबद्दल मी थोडक्यात माहिती अशी सांगतो प्रसार माध्यमातून की याच्या अगोदर याच दिवशी एक आपला गणपती मंदिर आहे, तिथे एक सार्वजनिक पूजा असायची, एक इथे असायची. परंतु कालांतराने कुठे जे मतभेद होते ते दूर होऊन आज आम्ही सर्वांनी एक ठिकाणी पूजा करण्याचा आणि एक ठिकाणी सर्वांनी मला वाटतं या परिसरामध्ये असा गणेशोत्सव होत नसेल. माघी गणेशोत्सव तो उत्सव आज या ठिकाणी होतो आणि गणपती बसण्याच्या आदल्या दिवशी हा आगमन सोहळा अतिशय जल्लोषाने पार पाडतात. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा असते आणि नंतर विसर्जनी अतिशय गाव पूर्ण एक करून एकत्र येऊन आणि गणेशाचं विसर्जन करतात. आणि या मंडळाच्या माध्यमातून या गणेशोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. तर मला वाटतं आता मध्ये काहीतरी या कार्यक्रमामध्ये खंड पडलेले आहे. मी मंडळातील सर्व सदस्यांना किंवा अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील किंवा ती तुमची टीम असेल, मी सर्वांना एक विनंती करतो की तुम्ही असे जे पालकांचे कार्यक्रम असतील, मुलांचे कार्यक्रम असतील, शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम असतील ते तुम्ही असे ठेवत राहा, जेणेकरून आपल्या मंडळाकडून आपल्या या समाजामध्ये एक चांगला मेसेज गेला पाहिजे. अतिशय चांगला आम्हाला इथे बोलवून आपण सर्वांनी मान सन्मान आमचा केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद करतो आणि थांबतो. धन्यवाद.
नमस्कार, मी पंकजराव. मागील गणेशोत्सव 2026 मागील 18 वर्षापासून आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो. दरवर्षी आम्ही जो गणेशोत्सव साजरा करतो त्यामध्ये आम्हाला ग्रामपंचायतीचे बहुतेक नागरिकांचा तसेच बाहेरचे व्यक्ती यांचा भरपूर सहकार्य लागतो. काही दाते आम्हाला या कामी पैशाने तसेच वस्तुरूपानेही मदत करतात. आज या कार्यक्रमासाठी गावातील बहुतेक व्यक्ती तसेच बाहेरचे प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहिलेले आहेत. मी आज त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि मागी गणेशोत्सव दरवर्षी आम्ही साजरा करू तशी बाप्पातर्फे आम्हाला आशीर्वाद हवा. बाप्पाच्याने आम्ही अशी प्रार्थना करतो की सर्वांना सुखी आणि आरोग्य लाभू दे.